हॅलो, समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे. आता रक्षाबंधन जवळ येत आहे म्हणल्यानंतर मिठाई असतील तितक्या कमी पडतात. तर आता आपण त्यामधलीच आता नारळाची बर्फी बनवणार आहे. ते पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने, जे तुम्ही नक्की बनवाल आणि नक्की तुम्हाला आवडेल सुद्धा. तर चला मग रेसिपी चालू करायच्या अगोदर जर माझ्या समृद्धी चॅनलला नवीन असाल किंवा रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला आता सुरुवात करूया. मी ब्रेड घेतलेल्या आहेत. तर आता आपण ही ब्रेड जे आहेत ते कडेचे जे काप आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी ही ब्रेडचा जी कडा आहे ते आपण कट करून घेणार आहे एका चाकूच्या साहाय्याने. तर हे पहा, चारही मी कट करून घेतलेले आहेत. तर चला आता एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपण हे जे बारीक करून तुकडे करणार आहोत. तर आता आपण हे वाटून घेणार आहे. दुधाचा वापर केला तरी चालतो, नाही केला तरी सुद्धा चालते. तर हे पहा, न दूध वापरता मी हे जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे. तर आता आज आपण न गॅस लावता आज आपण ही मिठाई बनवणार आहे, म्हणजे नारळाची बर्फी बनवणार आहे. तर चला आता एका भांड्यामध्ये आपण हे ब्रेडचा चुरा आहे ते घेणार आहे. त्यामध्येच लगेच आता आपण मिल्क पावडर एक छोटी वाटी घेतलेली आहे. मिल्क पावडरचा आपण ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे. मिल्क पावडर वापरल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा चुरा घेणार आहे, जे दुकानात सहज मिळतो. आणि आता आपण एक छोटा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे. विलायची पावडर घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये मध्यम आकाराचा चमचा आहे, त्या चमच्याने आपण साखर घ्यायची आहे. साखर जी आहे ती आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि आता एक छोटा चमचा तूप घेतलेला आहे. तर आता पूर्ण साहित्य आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता त्याच चमच्याने थोडंसं दूध घेणार आहे, किंवा लागल तसं घेतलं तरी सुद्धा चालेल. तर हे पहा, हे पूर्ण साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत अगोदर, किंवा छान हाताने मळून घेतलं तरी सुद्धा चालेल. तर हे पहा, थोडासा दुधाचा वापर करायचा, एकदम करायचा नाही. दूध आपल्याला जास्त लागणार नाही, कारण आपण याच्यामध्ये ब्रेड आणि तुपाचा वापर केलेला आहे. त्यामुळे दूध जे आहे ते लागल तसं वापरायचं. तर हे पहा, वास तर एकदम छान येत आहे या बर्फीचा. तर हे पहा, थोडंसं चेक करून बघणार आहे की गोड कसं झालेलं आहे. एकदम छान मापात झालेलं आहे. तर चला मग त्यातलं थोडंसं आपण साईडला काढून ठेवणार आहे, जेणेकरून आता याच्यामध्ये मी कलर वापरणार आहे. मी हिरवा कलर वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही वापरू शकता. तर आता हे पूर्ण कलर जे आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी हे कलर जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्या काय करणार आहे, एक छोटीशी गोळा तयार करून आपण याची एक लोळवटी करून घेणार आहे. तर हे पहा, एकदम नाजूक अशी आपण लोळवटी करून घेतलेली आहे. तर आता आपण हे साईडला ठेवणार आहे, आणि थोडासा तुपाचा हात लावून आपण हे जे पांढऱ्या कलरचे आहे त्याला सुद्धा आपण तसंच करून घेणार आहोत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी आज बनवणार आहे. तर हे पहा, दोन्हीही आपण आता एका बटर पेपरवर हे ठेवणार आहोत. आकार कसा द्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कसाही देऊ शकता. मी जे आहे ते पांढरा जे आहे ते खाली घेतलेलं आहे, आणि हिरवा कलरची ओळवटी आहे ती वर घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या बर्फीला दोन कलर येतील असे. तर हे पहा, पूर्णपणे छान आपले हे मिक्स झालेले आहेत. दिसायला पण एकदम छान दिसत आहे. तर आता आपण काय करणार आहे, थोडंसं आपण त्याच्यावरून बदामचे काप घेणार आहोत. तर हे पहा, आता बदामचे काप घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, हे जे बटर पेपर आहे ते ओरून घेणार आहोत. थोडासा असं आपण पॅक करून घेणार आहोत. आणि आता आपण पॅक केल्यानंतर ही बर्फी जी आहे ते आपण एक 20 ते 25 मिनिट आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर चला आता आपण पूर्ण पॅक करून घेतलेले आहे, आता फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. त्यासाठी आता तर आपली ही बर्फी जी आहे ती अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्येच राहील. तर चला, अर्धा ते पाऊण तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. पूर्णपणे छान तयार झालेले आहे. तर आता आपण हे वरचा बटर पेपर आहे ते काढून घेणार आहोत. काढून घेतल्यानंतर आपण हे जे, तर हे पहा, मी पूर्णपणे काढून घेतलेले किती छान तयार झालेले आहे. तर आता आपण त्याचे छोटे छोटे काप करणार आहोत बर्फीच्या आकाराचे. तर चला, आता आपण चाकूच्या साहाय्याने एकदम अलगदपणाने आपण काप करून घेणार आहे. एकदम छान तयार झालेले आहे. तर हे पहा, तुम्हाला मी दाखवते. मस्त तयार झालेली आहे नारळाची बर्फी, आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने काय तयार केलेले आहे. तर चला, आता आपण एका प्लेटमध्ये घेणार आहोत. तर तुम्हाला एक बर्फी अशी फोडून दाखवते. मस्त अशी तयार झालेली आहे, थोडी सुद्धा बिघडलेली नाही.
तर मी तुम्हाला बर्फी कशी वाटली नक्की मी बनवलेल्या पद्धतीने बनवा, नक्की तुम्हाला आवडेल आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी कशी वाटली आहे. आणि रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल आभारी.